छान, खूप सुंदर. आता कोण येतंय? खूपच सुंदर. नेहा नंतर. बहुत बढ़िया. बहुत अच्छा, बहुत बढ़िया गाते हैं. निवेदन करा पुढचं. आवाज कमी येतोय. आवाज येऊ दे जरा. आवाज कमी येतोय. हाँ जी. वा धवली, खूपच सुंदर. तुझ्या आवडीचं आहे ना हे? क्या बात खूप आहे. हो, आवडतं. आणि खूपच माझ्या छान. आईला पण खूप आवडायचं रे मजे मग पाऊस. आईचं अत्यंत आवडीचं गाणं आहे ते. आता पुढे कोण येतंय? घ्या आता पुढचं निवेदन. सादर करीत आहे वर्षा बोस. या रागाची पकडली धाव मग बजा मग. या रागाचे रे वर्जित स्वर आहे बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. या रागाची जाती साडू संपूर्ण. या रागाच्या वादीस्वर ग असे वादीस्वरनी हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात गायला जातो.
खूपच सुंदर वर्षा, खूपच सुंदर. आता पुढे कोण येतं? पुढचे हां, निवेदन करा आणि पुढच्या गाण्याची माहिती सांगा आणि नाव सांगून सुरुवात करा. माझे नाव सर्वात देवा.
खूप छान सुंदर, छान खूप सुंदर आर्यन. इतकं म्हणजे आम्हाला आमच्या आईची आठवण आली. माचं गाणं इतकं सुंदर झालं आणि तो नेहमी छान म्हणतोय गाणं. तुझ्या आईला पण खूप आवडलं असेल. आमच्या आईची सुपर आठवण आम्हाला सुपर तू करून सुपर दिली रे. सुपर खूपच मस्त सुपर. वाटलं. थँक्यू. पुढे थँक्यू व्हेरी मच. फारच सुंदर. आईचं म्हणजे अगदी परफेक्ट आजचं आहे. माचं गाणं म्हणजे अगदी परफेक्ट आहे. आता पुढे हां बोला. लगन से हुई है इस रात का वादी स्वर और सभाती स्वर था इस रात की होलम सानो सुरू कर.
थँक्यू. खूपच सुंदर रोहित. रोहितचं वैशिष्ट्य आणि धवलीचं पण रोहितचं मी आता सांगते की फक्त गायन नाही, वादन आणि त्याचा पेटी म्हणजे हार्मोनियम आणि तबला दोन्ही तो शिकतो आहे आणि वाजवतो उत्तम. आणि कीबोर्ड आता तो स्वतःच वाजवून स्वतःच म्हणतो आणि इतरांना इतकं फास्ट लर्नर आहे ना, ते एका याच्यामध्ये त्याला समजतं, कळतं. आणि जे काय आत्ता आपण शिकवलं 2 वर्षात ते, आणि स्वतःहूनही काहीतरी डेव्हलप करून क्रिएट करून इकडून तिकडून बघून पण तो स्वतः शिकून पुढे जातो आहे. तर तुला खूप खूप हायली शुभेच्छा टॅलेंटेड आहे. रोहित. हायली टॅलेंटेड. एकदम हायली म्हणजे टॅलेंटेड. त्या ओरिजिनली त्याला गॉड गिफ्ट आहे, या सगळ्यांनाच आहे. पण रोहितचं म्हणजे मी 2-3 गोष्टी एकदम ॲड केल्या. तसा रोहित आता मोठा आहे, बाकीचे छोटे आहेत पण ते पण खूप हुशार आहेत आणि ते पुढे येत आहेत हळूहळू. तर त्यामुळे त्यांचं कौतुक पण आहे. आणि रोहित, तुला भरपूर शुभेच्छा. पुढे पण तुझं भविष्यकाळ एकदम चांगलं होऊ दे. इतका सुंदर आवाज, इतका सुंदर गातोस. फास्ट पिकअप करू. मस्त हां रोहित, तुझ्यासाठी भरपूर टाळ्या सगळ्यांनीच दिल्या आहेत. आता मला वाटतं धवली आपण समारोप करतो आहे. तर धवली यांची ताई म्हणजे टीचरच आहे, ती टीचर्स ट्रेनिंग चालू आहे आमचं तिकडे तिला, आणि ती सगळ्यांना शिकवते तिकडे. तर ती त्यांची टीचर आहे. धवलीताई, चला आता तुम्ही आता समारोप करताय का कार्यक्रमाचा? त्याच्यानंतर आपण नितीन जाधवकडे वळणार आहोत आणि शेवटी आपण संपूर्ण वंदे मातरम घेणार आहोत. चला धवली, काय आता धवलीताई तुम्ही हे करताय ना समारोप, म्हणजे कुठलं गाणं म्हणून हे करतात? कोरसमध्ये घेताय ना सगळे? कुठलं आहे? आवाज कमी येतो, स्पष्ट बोलून म्हणाल का?
मोठा आवाज येऊ दे. खूप सुंदर क्या बात है खूप सुंदर सुंदर एकदम समारोप झालाय. आवाज जरी एवढा खूप छान येत नाही, ब्रेक होतोय, तरीसुद्धा आम्हाला म्हणजे तुमचं सूर कळत आहेत आणि ताल सूर लय सगळे एकदम परफेक्ट आहे. आणि एक असंच तुम्ही प्रगती करा. म्हणजे जे काय आपण शिकवलं जातं आहे दुसरीकडून तुम्ही कुठून घेताय किंवा ओरिजिनल तुमचं आहे ते सगळं वाढवू दे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि तुमचे कार्यक्रम जागोजागी होत आहेत. धवली खूपच सुंदर तुमचं सादरीकरण झालं आहे. प्रमिलाताई मेन तुम्ही आहात आणि तुम्ही समोर या. तुमची ओळख थोडीशी आपण करून घेऊया. नंतर नितीन जाधव तुमची ओळख आम्हाला हवी आहे. आणि प्रमिलाताई नक्की कोकट ज्या मेन मुख्य आहेत त्याच्या म्हणजे संस्थापिका संचालिका सगळे जव्हारच्या. तर प्रमिला मॅडमना आपण आधी बोलूया. तर 2 मिनटं या प्रमिलाताई. या निमित्ताने समोर या. सगळे रेकॉर्ड चालू आहे रेकॉर्डिंग, त्यामुळे सगळीकडे मी हे पाठवणार आहे. लोकांना खूप इच्छा आहे ऐकायची आणि
त्यामुळे त्यांना ऐकायला मिळेल. आहेत का मॅडम आता कधी येत आहेत? हां हां, येत आहे ना, त्यांच्यामुळेच सगळं आहे. एवढी सुंदर संस्था 40 वर्षापासून त्यांनी ती स्थापित केलेली आहे. खूप मेहनत घेऊन खूप पुढे आले आहेत त्या आणि मुलांना घेऊन खूप सुंदर सोय त्यांची करतात केलेली आहे. आम्ही बघून आलो आहे आणि त्यांना शिकवण्यात मला आनंदच आहे. 2 वर्ष झाली तर 3रं वर्ष आमचं हे. खूप प्रगती दिसते त्यात. तर आपण भेटूया मॅडमना आधी. या प्रमिला ताई. प्रमिला ताई कोकड हे हा, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आम्ही पुष्पगुच्छ नमस्कार. देऊन आधी स्वागत करतोय आम्ही. किती सुंदर सगळं, म्हणजे खरंच तुमचं तुम्ही हे आईच्या स्मृती संस्था. विद्यार्थी 2026 को लॉन्च कर दिया आईच्या है। स्मृती आज इस वीडियो में विद्यार्थी आपको केले ना, बताने वाला हूँ इसके अंदर त्यामुळे कितने आईला ग्रेड्स पण आए हैं, नमस्कार. बैटरी वाइज, बैटरी में क्या चेंजेस ते हुए हैं, काय रेंज कितनी वाजतंय? बढ़ के आई है, वाली रेंज भी टाटा ने हमें बता दी है। काहीतरी प्लस यहाँ पे चालू झालंय का कोणाचं? एक मिनिट. प्राइसिंग क्या क्या है सब हां, प्रमिलाताई बोला आता. मगाशी काहीतरी चालू झालं ते ऐकू येईना आम्हाला. हां, घ्या ना, हा. माईक घेऊन बोला पाहिजे तर. आवाज स्मृती कमी येतो. विद्यार्थी केलं आमच्या मुलांना संधी दिली. हो ना, येतोय. हां, ब्रेक होतोय आवाज. खर येते खर हां, खर येते खर करते. थांबा, मी बंद करते. आता बघा. हा, नमस्कार. हॅलो, नमस्कार. येतो का आवाज? हो. हो, येतोय, आईच्या आवाज स्मृती येतोय, विद्यार्थी. आवाज येतोय. येस. हा हा, आईच्या स्मृती विद्यार्थी केलं. आईला प्रथम वंदन करते, तुमच्या आईला. आणि मुलांनी पण संधी घेऊन प्रॅक्टिस करून संधी मिळते, त्यामुळे मुलांना पण एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. आणि सर्व दिव्य विद्यालयातर्फे तुमच्या आईला वंदन. हो, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रमिलाताई. तुमच्यामुळेच चाललंय हे आणि असंच पुढे चालू द्या. आम्ही जमेल तसं तुम्हाला भेट देऊ आणि या सगळ्यांना इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग पाठवूनच देणार आहे आणि त्यामुळे त्यांना पण कळेल नीट. आणि त्यामुळे तुमच्या पुढच्या भविष्यासाठी सगळ्या मुलांना, तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या अजून काय मदत किंवा हे असेल तर परीक्षा वगैरे तुम्हाला कळवा. मी म्हणजे तोही प्रयत्न करेन आणि त्यात सहभागी होईल. चालेल असेच. चालेल, धन्यवाद. हां, मला खूप बरं वाटतं तुम्ही आलात की. आणि पुढचे संगीत सभा आपण अजून सुधारणा करून छान करूया. दिल्लीला नक्की सुद्धा नक्की. किशोर जर ठेवत असेल तर आपण तिकडे त्या मुलांना घेऊन जाऊ आणि तिकडे प्रोग्राम करू. जागोजागी प्रोग्राम करतात ही मुलं, कुठे ना कुठे. तर संधी पाहिजे फक्त असते. त्यांना. इतकं सुंदर ऑर्केस्ट्रा मी म्हणजे प्रत्यक्ष बघितलेलं आहे. ठाण्याला तुम्ही होता तेव्हा. पुढच्या वेळेला नक्की हो, सांगा, म्हणजे इथे जवळपास असेल तर आम्ही येतोच बघायला नक्की. नक्की खूप नक्की नक्की सुंदर, म्हणजे अगदी नक्की. प्रोफेशनल किशोर, खरंच सांगतो. अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा असतो. ते स्पष्ट ऐकायलाही मिळतं, त्यामुळे जास्ती मजा येते. लाईव्हली, दॅट इज मोर ब्युटिफुल. आणि एकदम असं आनंद मिळतोय खूप वेगळाच. दैवी आहे सगळं, दैवी. त्यामुळे तुम्हालाही हार्दिक धन्यवाद. प्रमिला ताई, सगळ्यांना तुम्ही धन्यवाद. मुद्दाम वेळ काढून आलात. खूप बिझी असतात त्या, पण त्या वेळ काढून येतात मुलांसाठी. चालतं. खूप सुंदर व्यवस्था आहे. असेच आपले नितीन जाधव आलेत आज. त्यांची पण ओळख आपण करून घेऊया. प्रमिलाताई, मी म्हणत होते ना, भक्ती वाळवे म्हणून तुम्हाला मी सांगत होते, हो अशी हो हो संस्था हो. आहे त्यांच्या पण खूप. आणि अजून एक कोण बरं, श्रुती सिंग म्हणून आहे, श्रुती सिंग. हो हो, त्या ते US ला राहतात. हां, युकेला. अच्छा. UKला आहे, सॉरी. तर त्या युके सध्या तिकडे युके. आहेत, पण त्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे की आमच्या मुलांना तुम्ही संधी द्या. आणि ऑनलाईन मला केव्हाही शक्य आहे, फक्त ऑफलाईन कठीण आहे जरा. त्यामुळे
जसं जमेल तसं आपण करूया. पण आता ऑनलाईन तरी आता नितीन तुम्ही तुमचा परिचय द्या आणि काहीतरी म्हणून दाखवा. नक्की नक्की. तर सर्वात प्रथम स्टे स्ट्रॉंग फाउंडेशनतर्फे आपल्या सर्वांचा धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आणि भक्ती मॅडमचा पण धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे मला ही संगीत सभा ऐकायला मिळाली. आणि एवढी सुमधुर मुलं पण गात आहेत आणि सर्वच सुंदर गात आहेत, प्रश्नच नाही. नीरूजींचं मी स्पेशली सांगेन की त्यांना बघून मला माझ्या आईची आठवण आली, कारण माझी आई 4 वर्षापूर्वीच गेली आणि सेम नीरूजींसारखीच दिसते. नीरू 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 वो बोल रहे हैं कि वो तुम्हारी मम्मी मेरी उनकी मम्मी आपकी जैसी तरह तुम दिखती थी. दिखती हो. वो मराठी में बोल रहे तो समझ नहीं आ रहा. वो दिल्ली से है ओके ना, ओके. उसको वो हिंदी अच्छा हिंदी चलिए, भाषी है. मैं हिंदी में बात करता हूँ. हाँ, हिंदी में मेरी बात हिंदी करो. थोड़ी सी वीक है, आप थोड़ा समझ लीजिए. कोई बात नहीं. तो हाँ. हमारी जो स्टे स्ट्रॉन्ग फाउंडेशन है वो 4 साल से काम कर रही है, जिसमें हम दिव्यांग बच्चों को म्यूजिक और डांस फ्री में सिखाते हैं टोटली. हमारे शिवड़ी में गायन वादन नृत्य. हो, शिवड़ी में हमारा सेंटर है जहाँ पे हम उन बच्चों को सिखाते हैं, और उन साथ में हम लोग उनके शोज भी कराते हैं. जहाँ पे भी मिले चांस हम कैरियोके शोज करते हैं, हम प्राइवेट शोज करते हैं या बड़े बड़े शोज कॉरपोरेट लेवल के शोज करते हैं. तो ऐसा करते हैं सब. और फिलहाल नई नई संस्था है हमारी, तो थोड़ा स्ट्रगलिंग पीरियड चालू है हमारा. श्रुति सिंह जी है हमारी फाउंडर, वही सब पूरा खर्च उठाती है अकेली. तो चल रहा मैं है. अगर किसी को पेंटिंग वगैरह सीखनी हो तो आई कैन टीच फैब्रिक पेंटिंग, क्योंकि मैं बेसिकली थोड़ी आर्टिस्ट भी हूँ और क्या टेक्सटाइल बात है. डिजाइनर हूँ. कंप्यूटर वगैरह पे भी कुछ सीखना हो तो आई कैन हेल्प. वेरी गुड वेरी गुड. ऑनलाइन हम और बहुत आपको कुछ कुछ सिखा लोगो वगैरह सकते हैं. जो बनवाना हो सिंपल ना तो मैं सिखाएगा वो ना, ट्राई ऑनलाइन करूँगी बहुत कुछ कुछ बनाने. सिखा हाँ सकते हाँ हैं. हाँ. ओके. पण इनकी संस्था बहुत दूर है मेरे ख्याल से. हाँ. तो नहीं, पार्लर में ऑनलाइन पार्लर में है ऑनलाइन ना, पार्ला नाही, शिवडी. शिवडीला आहे. अच्छा, शिवडी हां. फार लांब नाही आहे आमच्या, म्हणजे आम्ही मुलुंडला राहतो. तर हां, आम्हाला मग तुम्हालाच प्रत्यक्ष जवळ आहे येऊन तसं. मला भेटायला खूप आवडेल. मी येईन एकदा. नक्की नक्की या कधीही. हो हो, नक्कीच. आणि एक टाइम आपण फिक्स करू. पण नक्की करूया. श्रुती सिंग कधी येणार आहेत त्या मॅडम? आता त्या जस्ट आता येऊन गेल्यात. 7 फेब्रुवारीला आल्या होत्या आणि 13 फेब्रुवारीला त्या रिटर्न गेल्या. 7 दिवस त्या होत्या इथे. म्हणजे आता कारण ते तिथून साधारण केव्हा आता येतील असं वाटतं, म्हणजे असं? आता नेक्स्ट इयर. ओके. हां, कारण त्यांना थोडंसं शक्य पण होत नाही तेवढं रेग्युलर. त्यांची मुलं वगैरे आहेत, ते त्यांचं शिक्षण चालू आहे. पण ऑनलाईन ते आपण सगळं करूया, काहीच प्रश्न नाही. नक्की 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 हो, करूया. ते तुम्ही फक्त सांगा कसं कुठल्या पद्धतीने. हो हो. या अपर्णाताई आपण पुण्याच्या आहेत. हो नीरू का? आणि माझा भाऊ डॉक्टर किशोर हे दिल्लीचे आहेत. हे क्या लोक बात पण आहे. तुमचा प्रोग्राम अरेंज करू शकतात, म्हणजे असं ऑनलाईन हो आरामात. हो, चालेल चालेल. आणि नक्की प्रत्यक्ष नक्की. बघू. पण तुम्ही जर कुठे तिकडे भेट दिली, दिल्ली, पुणे, मुंबईला हां हां. आहातच तुम्ही जवळपास हो आमच्या, तर आम्ही हो हो. प्रत्यक्षच येऊ. म्हणजे आम्हाला नक्की फक्त नक्की. कळवा. आता हो तुम्ही हो, काहीतरी नक्की पेश कळू. करा, प्रेझेंट करा काहीतरी. तुम्ही काय, ओके. तुम्ही आता त्याच्यात तुम्ही काय म्हणून आहात, म्हणजे तुम्ही मी ॲक्च्युअली एक सिंगर आहे आणि हो. सध्या मी मुलांना, तिकडच्या मुलांना गाणी पण शिकवतो. अच्छा, टीचर पण आहात. किती हां, छान. मस्त. 2 in 1. ओके. तर म्हणजे आईसाठी तुम्ही एक गाणं आहे. शिवडीचेच आहात. ओके. मी इथे नालासोपाला राहतो. पण इथून बरं. मी अपडाऊन करतो. मी स्वतः हँडिकॅपच आहे. तर आमची तुम्हाला संस्थेचं म्हणजे ओके. मुख्य ध्येय तेच आहे की हँडिकॅप लोकांना जॉब मिळाला पाहिजे. हो, जे आर्टिस्ट आहेत, संधी आर्टिस्ट पाहिजे, संधी हँडिकॅप पाहिजे. लोकं जे आहेत, बरोबर. त्यांना जॉब मिळावा असा एक आमचा एक प्रयत्न चालू आहे. प्रकल्प मॅडमचा जे उद्देश उद्देश तो आहे. हां, की म्हणून त्यांनी काय केलंय की आम्ही शोज तर करतो, पण त्याचबरोबर आम्हाला त्यांनी एक टीचर म्हणून ठेवलंय की जेणेकरून आम्हाला एक गाईड सस्टेनेबल जॉब मिळेल. हां, हो, आणि काइंड ऑफ. जॉब पण मिळेल. बरोबर. बरोबर. तर कारण नॉर्मली आर्टिस्ट लोकांना जॉब असा नसतो आणि त्यातल्या त्यात दिव्यांग आर्टिस्टला तर फार मुश्किल असतं. त्यांना शोज पण फार कमी मिळतात. मग त्यामुळे मग मॅडमनी असा एक विचार केला की आपण यांच्यासाठी असं एक प्लॅटफॉर्म निर्माण करूया हां, की जेणेकरून त्यांना जॉब पण मिळेल. स्वयंचलित. हां, आणि शोज पण करता येतील. म्हणून आम्ही आता सध्या आमच्याकडे आर्टिस्ट आहेत 15-16 आर्टिस्ट आहेत.
ते सगळे चांगले प्रोफेशनल प्लेयर आहेत. ओके. मी तुम्हाला माझी लिंक आमच्या शोची लिंक नक्की पाठवेन. हो, नक्की पाठवा आणि आम्ही त्यात नक्कीच सम्मिलित होऊ. थँक्यू विल थँक्यू जॉईन इट. तर थँक्यू. आज तरी तुम्ही आता एक गाणं मस्तपैकी आम्हाला म्हणून एक दाखवा. आता तुम्ही वाजवता आईवडिलांचंच का? वाजवता पण? नाही मी वाजवत नाही, फक्त गाणं गातो. अच्छा, यू तर आर मी एक यू आर अ सिंगर. कॅरिओकेवर गायला चालेल? हो हो, खूपच छान. तर एक राम लक्ष्मणजी यांचं संगीतबद्ध केलेलं आणि हरिहरनजींनी गायलेलं एक अरे गीत वा. आहे. आई वडिलांसाठी आहे, मी ते गातो. ओके. नीरू, तेरे में नीरू आणि ताई तुम्ही दोघे आपला म्यूट करा. हिंदी हाँ, हिंदी में बोलो. सबने म्यूट करो. चलो मैं म्यूट करा, म्यूट करा. नीरू ये आणि तो ताई. सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है जन्म देती है जो नाम जिनसे मिला काम कर जिनकी उंगली है बचपन चला कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला इतने उपकार है क्या कहे ये बताना न आसान है रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है जन्म देते है जो माँ जिसे जग कहे अपनी संतान में प्राण जिसकी रहे लोरिया होठों पर सपने बुनती नजर नींद जो बार दे हंस के हर दुख से ही ममता के रूप में है प्रभु आपसे पाया वरदान है धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है आपके ख्वाब हम आज होकर जवां उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना इनकी छाया रहे रहती दुनिया तलक एक पल रह सके हम न जिनके बिना आप दोनों सलामत रहे सबके दिल में ये अरमान है धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है
ये तो सच है कि भगवान ही है मगर फिर भी अनजान ही धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है. थँक्यू ऑल ऑफ यू. अतिशय सुंदर. आम्ही त्यात होती बुडून गेलो आणि हरिहरनजींचीच आठवण झाली आम्हाला खूप. हे Thank you. खूप स्टाईल आहे तुमची तशी. मला हो. एवढंच विचारायचं नाही. तुम्हाला काय आ- प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम यांचा मला- आवाज मी बालासुब्रमण्यम आणि ऑर्थो- यशोदास सारखा आहे. बालासुब्रमण्यम बालास ओके थँक्यू. कोणासारखा? बालासुब्रमण्यम. SP बालासुब्रमण्यम. म्हणजे मला तरी साऊथ सारखं त्यांना जाणीव झाली ती. बरोबर. साऊथ फारच साईडचं मस्त. ना. फारच ब्युटिफुल इट वॉज. Very वंडरफुल. थँक्यू. आम्ही तर सगळ्यांनी भरपूर तुम्हाला हे दिले म्हणजे स्माइलिंग मला पायाने पोलिओ आहे. हो. ओके. आमच्याकडे सर्व प्रकारचे दिव्यांग आहेत. पोलिओ आहे, हा. कोणी ब्लाइंड आहेत आणि ऑटिस्टिक आपण आहेत. मी ज्यांना हो, ते शिकवतोय ते ऑटिस्टिक आहेत सगळी मुलं. अरे म्युझिक शिकवतो. आणि त्याच्यासाठी मग थोडं ट्रीटमेंट वगैरे पण चालू असेल ना सगळ्यांची. नाही ट्रीटमेंट तर काहीच नाही कारण ते आता परमनंट आहे. त्याला काही हो. करू शकत नाही आपण. म्हणजे ज्याच्यात पोलिओला गरज- आपण हां. माझे भाऊ डॉक्टर किशोर म्हणजे माझे धाकटे भाऊ ते डॉक्टर्स हो. आहेत. माहिती त्यांना मला. कधी काय सल्ला I- विचारायचं अवश्य विचार. I have lot of autistic patients. नाही, he's right. After some particular age You त्याच्यानंतर can tell. can't. बिलकुल. सुरुवातीला पण ते वेगवेगळ्या मार्ग आहेत आपल्याला आनंद घेण्याचे पण. I think Oh. now concentrate on his singing. येस दॅट इज म्युझिक ऑल्सो Thank you. थेरपी. Yeah. थेरपी. And you are doing a great It job. works. You are doing Yes. a very बहुत बड़ा काम कर रहे हो. जैसे आमची ताई पण ना, Thank you. she is also doing you people are All really credit goes to Shruti मैडम. एक्चुअली उनकी वजह से मैं कर रहा whatever हूँ. it is, whosoever it is. all हमारी those who are नई doing these पहचान है. things, very जी nice. बिल्कुल. बहुत अच्छी. श्रुति मैडम से तो मैंने मतलब सर बात हुई अभी 2 दिन पहले और वो Okay. वो एयरपोर्ट पे भागने की तैयारी में थी तब बात हुई है. बरोबर हाँ. लेकिन वो बोल रही है कि मैं वहाँ से ज़रूर आपको कांटेक्ट करूँगी और हमारे बच्चों को भी आप ये बिल्कुल, चांस बिल्कुल. दो. तो हम लोग प्रत्यक्ष जरूर मिलेंगे. हाँ, जरूर. हो आपण भेटू. आणि तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत ना जाधव? हो हो बरोबर. मी मराठीचा आहे. मराठीचा. तर तुम्ही इकडे ठाण्या साईडला किंवा मुलुंड साईडला आला तर नक्की कळवा. तुमचा काही प्रोग्राम नक्की, असेल किंवा नक्की. कुठलाही नक्की कारणाने सांगणार. हो. तर मग आम्ही पण नक्की बघायला येऊ. पण इथे तसे नक्की, आहेत नक्की. आणि मी सांगून ठेवलंय खूप लोकांना. तुमचा हो. येण्या जाण्याचा खर्च म्हणजे साधारण सांगून ठेवा. म्हणजे कारण दिव्य मुलांचा आम्हाला आहे माहिती आहे. दिव्य विद्यालयाचा तुमचा म्हणजे किती साधारण आहे तोही मला कळवा. म्हणजे मग त्याप्रमाणे इकडच्या संस्थांना मी त्यांना पण ॲड करायला सांगते किंवा तुम्हाला इन्व्हाइट करायला सांगते. नक्की. सांगून मी आता मॅडमशी डिस्कस करेन. मी सांगेन ते सगळं. हो तर मला कळवा. म्हणजे मला कुठल्या पद्धतीने तुम्हाला बोलवायचं तेव्हा मी चालेल, बोलू चालेल. शकेन त्या लोकांशी ना. नक्की. प्रमिला आम्ही असे मॅडम आणि म्हणजे आम्ही बर्थडेचे शो करतो. आम्ही लग्नाचे शो करतो. म्हणजे ह्या टाईप मध्ये आम्ही सगळे करतो शो. पूर्वी आम्ही हे सगळे स्टेज शो सगळे प्रकारचे केलेले आहेत. त्यामुळे बिलकुल. प्रत्यक्ष हां. आणि आता मी एक समाजकार्य म्हणून सगळ्यांचे ठेवते. स्वतःही छान, खूप त्याच्यात छान. सामील होते. पण आता Very good. आम्ही इकडे तिकडे फिरतो ना खूप जागी. त्यामुळे एका जागी बरोबर. नसल्यामुळे प्रमिलाताईंना मी आधी तेच म्हटलं की माझं काही निश्चित नसतं काही वेळा. तर त्यामुळे नाही जमेल तेवढं हे करा. आणि परीक्षा नाही आम्ही बसवतो. तुम्ही परीक्षा दिल्या आहेत? नाही. अच्छा पण तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तसं कळवा. गांधर्वाची तयारी आम्ही करून घेऊ. आणि तुम्ही अच्छा. ऑनलाईन शिकू शकता. रागदारी तुम्ही रागदारी शिकलात ना? नाही मी काहीच नाही शिकलोय. ओ तरी पण बघा ओरिजिनल तुम्ही किती मस्त गाता. आणि तुम्हाला मी शिकवायला तयार आहे. त्याच वेळेला म्हणजे या मुलांबरोबर Thank you. तुम्ही पण येऊ शकता. नो प्रॉब्लेम. Okay. तुम्ही ऑनलाईन शिकवता? हो ऑनलाईन ऑनलाईन. शिकवता तुम्ही? खूप लांब क्या आहे बात ना. है. बरोबर. आमचं दिव्य विद्यालय आमच्या 4-4 तासावर 2दा आले. खूप म्हणजे खूप इच्छा आहे की ते सारखं जावं. खूप वाटतं. मुलंही Great, बोलवतात. great. पण इट्स नॉट मला व्हेरी नक्की इझी. सांगा तुम्ही ऑनलाईनचं कसं असतं त्रासही काय होतो. टायमिंग वगैरे.
हां, मी तर मी मग काय करीन यांच्याबरोबर तुम्हाला ॲड करीन त्यावेळेला. चालेल, चालेल, म्हणजे मग चालेल. एकसाथ तुम्ही शिकाल. तर हे लोक ओके, पुढे नक्की, नक्की. गेलेत. 2 वर्ष पुढे आहेत ते तुमच्या. अरे पण ठीक आहे. खूप मी पुढे आहेत मी ते. मागून येईन त्यांच्या पण ठीक प्रयत्न आहे, करेन नो मी पण. प्रॉब्लेम. पण ते छोटी मुलं अजून शिकतायत ना, बरोबर, बुकपासून बरोबर, सुरुवात आहे. बरोबर. आणि मी हां, पुस्तकं लिहिली ना त्या बाबतीत, तर तुम्हाला ते पुस्तकही तुम्ही हँडओव्हर करू शकेन. ओके, प्रमिला ओके. ताईंना दिलं तसं. त्यामुळे त्यांना फायदा असा होतो, की परीक्षेच्या दृष्टीने असल्यामुळे त्यातून बघून पाठ करतात आणि परीक्षा ग्रेट, देतात, ग्रेट. शिकतात. ग्रेट आयडिया. हां, तुम्हाला पण मग मी देऊ शकेन. कधी नक्की, या नक्की. साईडला कोणीही आलं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, हो, हो. भक्तीताई आल्या तरी चालेल, चालेल. तर त्यांचे तर चालेल. रामायण महाभारताचं काहीतरी प्रोग्राम करायचा त्यांना. हो, हो. त्या म्हणत 7 होत्या. मार्चला आहे त्यांचा काहीतरी ना? ओके, हो. त्याच्यात तुम्ही आहात का? आहेत. आमचा नाही हं. मी नाहीये, पण आमचाच ग्रुप आहे सगळा. ओके. हां. मला असं वाटतं की प्रमिलाताई तुमच्याकडे जवाहरला या लोकांना एकदा आपण म्हणजे सगळ्यांचा एक प्रोग्राम ठेवूया तिकडेच आम्हीच येतो एकदा. या एकदा हां, एकदा नक्की, मी या नक्की. एकदा भेट या भेट द्या. हं? हां, भेट, ओळख अशी सगळे आणि ज्यांना बरोबर. ज्यांना इथून यायचं असेल ते सगळे तुमच्या ह्याच्यात सम्मिलित होतील. फक्त नक्की, आपल्याला नक्की. या टायमिंग एकदा जरा शाळेला भेट द्या. हां, नक्की शाळेला भेट भेटू. द्या त्यांना सांगा आणि हां आणि तुमची जी जागा आहे ती पण सांगा म्हणजे कुठे असते? कुठे आहे नक्की तुमचं म्हणा शिवडी ना? शिवडीला एकदम प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या ओके. मागेच बिल्डिंग आहे आमची. एकदम बाजूला. बरं. प्रमिला ते एकदा जमलं तर या तुम्ही आपण तिकडेही जाऊ. त्यांनाही बोलवू. हो त्यांना नक्की तुम्हाला वेळ नसतो नक्की मला माहिती आहे. पण तुम्हाला हं. जमेल तसं तुम्हाला सांगा. म्हणजे कुठून हो तरी आणि आपण प्रत्यक्ष नालासोपाऱ्याहून बरोबर, जव्हारला बरोबर. नालासोपाऱ्याहून जव्हारला डायरेक्ट येता येईल. हां का? हां, पालघरवरून खरंच की. अच्छा, बरं. पालघरहून येता येईल तुम्हाला. अच्छा. म्हणजे हां, तिकडे अच्छा. या जव्हार साइड. जव्हार इथे आहे. हा ओके, ओके, ओके. हां. पालघर. जव्हारला. मॅडमशी बोलणं झालंय तुमच्या म्हणजे भक्ती हां, हां. वाळवे हां, हां. आणि ह्यांच्याशी पण. पण श्रुतीशी. पुन्हा हां. एकदा बोलू आपण. म्हणजे कुठून तरी नक्की, आपण नक्की. एकत्र भेटणं आलं आणि पाहिजे. कार्यक्रम बरोबर, करणं, ऐकणं आणि शिकणं हे सगळं जरुरी आहे. बरोबर. तर ऑनलाईन मी माझे क्लासेस तेव्हा तुम्ही या. मला शिकायला नक्की आवडेल. हो आणि पण कोणाला यायचं असेल तर आपण एकसाथ तो नक्की, नक्कीच. ग्रुपलाच शिकवेन. हां, हां. नो प्रॉब्लेम. ओके, तर ओके. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझा चालेल. नंबर पाहिजे घेऊन ठेवा. मी देईन तुम्हाला. हां, हां. आत्ता आम्हाला लिहूनच घ्या. चालेल. 1 मिनिट. हां, म्हणजे मग आता याच्यानंतर आपण फक्त हे घेणार आहोत. हां, चालेल, चालेल. हां, तुम्ही सांगा नंबर मॅडम नंबर सांगा. नंबर 8850 बघायला आली 8850 हा? 8850623211 बरं 6232 त्याला 11 आवडतं पण. 11. हो ओके. 8850623211 ओके. मी तुम्हाला पुस्तक पण देईन म्हणजे तुम्हाला ते नक्की, हेल्प होईल नक्की. त्याची. आणि दुसरंही पुस्तक लिहिले त्याच्यात एक 30-32 राग आहेत पण ते अजून मी प्रकाशित नाही केलं आहे. ते लिहून झालं आहे. तर ते पण आहे म्हणजे ग्रेट. भरपूर आहे पुढे पण. परीक्षा तुम्ही विशारद आरामात देऊ शकता. आता आपण खूप सुंदर कार्यक्रम झालेले आहे. समारोपाकडे चालू आहे आणि समारोप तसा जव्हारच्या मुलांनी केलाच आहे. पण एक सगळीकडे आता हे एक ट्रेंड झालं आहे की सगळीकडे वंदे मातरम संपूर्ण म्हटलं जावं. नक्की, नक्की. जनगणमन ओके. म्हणतातच पण वंदे मातरम अर्धवट न म्हणता संपूर्ण म्हटलं जावं. त्या दृष्टीने मी आता ओके. वंदे मातरम म्हणून आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार. चालेल, चालेल. आणि मी मुलांना शिकवणार पण आहे ना प्रमिलाताई. हो हो काय झालं? हां, संध्या आली आहे. संध्या तुला काही म्हणायचं आहे? हो हो म्हण. हो तू मगाशी आली मला लक्षात आलं. पण आणि म्हटलं की संध्या जोगळेकर पण तुमच्या एक गोड गायिका आहेत आणि अत्यंत आवड असणारी गायिका आहे. आणि किशोरला माहिती तो याच्यामुळे सगळ्यांना आईला वगैरे सगळ्यांना माहीत झालेत तुम्ही. त्यामुळे आईची आठवण तर सारखीच आहे, जसं काय ती आपल्याबरोबर जसं मला खूप जाणवतंय. तर तू आता नक्कीच काहीतरी म्हण. मुद्दाम आले आता शेवटची अगदी शेवटी म्हणून माझा नमस्कार त्यांना. आणि दरवेळेसच्या संगीत सभेला माझ्या लक्षात आहे की प्रत्येक वेळेला त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि एक छोटंसं प्रस्तुत केलेलं आहे गाणं नेहमीच. आणि त्यामुळे तो एक आम्हाला आदर्शच होता म्हणजे पहिल्यापासून. आणि त्याच्यामुळे म्हणून मी मुद्दाम आत्ता खरं म्हणजे माझं चालू आहे आत्ता क्लास तरी एक 5 मिनिटं काढते. एकच कडवं म्हणते. माझी काही खास तयारी नाही. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ओके.
किशोर प्लीज. आताच नुकतीच लता मंगेशकर यांची पण जयंती होऊन गेली दीदींची, त्याच्यामुळे त्यांचंच एक गाणं सती सावित्री या सिनेमातलं एक कडवं फक्त सादर करते. डोर तुम्ही संग बांधे, जीवन डोर तुम्ही संग क्या तोड़ेंगे इस बंधन को, जग के तूफान रे आंधी, जीवन डोर तुम्ही संग कैसा मुझे ये वरदान मिला है, कैसा मुझे वरदान मिला है, तुम क्या मिले ये भगवान मिला है, अब तो जन्म भर संग रहेगा, रंग रहेगा, तेरे चरण की मैं दासी दासी, जीवन डोर तुम्ही संग बांधी, सॉरी जीवन डोर तुम्ही संग, मला वाटतं शेवटचं झालं का काय. युगुल मिल रहना जीवन है, जैसे रहे कचरा अखियन, तेरी छवि छाई रहे मन में, तेरा नाम रहे धड़कन में, तेरी तरस की मैं प्यासी रे प्यासी, जीवन डोर तुम्ही संग बांधे, जीवन डोर बांधे. थँक्यू. एक मिनिट अशीच राहा, एक मिनिट. फारच सुंदर. संध्या एक मिनिट अशीच राहा, एक मिनिट. असंच आता गाणं शोधलं, हे बघा ऐका, ट्राय करूया म्हणून लिरिक्स काढले. फारच चांगलं. फारच एक मिनिट मी काय सांगते ते ऐक. थँक्यू. हे बघ ऐक संध्या, तुम्ही अपर्णाताई वगैरे ना, आईंच्यासाठी याच्यासाठी. अच्छा एक मिनिट मी काय सांगते, तुम्ही सगळे छान गाणी निवडली आहेत, पण छान गाणी बसवायची पण असतात, त्यामुळे थोडी अजून बसवता येईल, अजून छान त्याला आपल्याला म्हणजे अपर्णाताईंना पण मी सांगते, तुम्हाला दोघींना सांगते, सुंदर तुम्ही गाणं निवडलंय आणि खूप प्रयत्न छान केलाय, पण अजून आपण त्याला परफेक्शन देऊया. ऍक्च्युली ना मेरे तरस की मैं प्यासी प्यासी, जीवन डोर तुम्ही संग बांधे, जीवन डोर तुम्ही संग बांधे. खूप सुंदर गाणं आहे त्यांचं पण, फक्त ते जे गॅप आहे ना ती एक स्थायी आणि अंतरामध्ये, हा, आणि मग येताना पुन्हा तार सप्तकापासून मंत्र सप्तका ते थोडंसं छान असं मींड घेऊन यायचंय. तर आपण जस्ट फॉलो करायचं याला, कारण ते आपण रेकॉर्डेड गाणं ऐकतोय, वी कॅन डू इट. आणि तरी खूप सुंदर प्रयत्न, धन्यवाद. खूप छान संध्या, सम्मिलित झाल्याबद्दल छान वाटलं. एवढ्या मॅथ्सची टीचर आहे, त्यांच्या 10वीची मुलं आहेत आणि त्याच्यातून ती आली, हे विशेष. व्हेरी बिझी पेपर आहेत सगळे. काय पण वंदे मातरम माझा क्लास आहे, मी म्यूट होते ना ऐकते. हा चालेल, फक्त हे सगळ्यांना आलं पाहिजे संपूर्ण, म्हणून मी हा प्रयत्न आता सगळ्यांना शिकवण्याचा. आम्ही संस्कार माध्यमाचे प्रमुख आहोत, रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांनी सांगितलंय की हे काढलंय, काय म्हणतात त्याला, फरमान, की ते आलं पाहिजे आपल्याला सगळ्या हिंदू लोकांना.
वंदे मातरम हरे संपूर्ण. कृष्ण हे गाणं पूर्ण आहे. सगळं चांगलं म्हणतात. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर कर करवाले अबला के नुमा है तो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं त्रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म तुम्ही प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हाराई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं तुम्ही दुर्गा दश प्रहरण धारी कमला कमलदल विहारी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मिता भूषिता धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की जय जय वंदे मातरम मातरम. धन्यवाद. ही चाल Absolutely brilliant, brilliant, खूपच खूपच छान. brilliant. बहुत बढ़िया कल्पना. आता ना गव्हर्नमेंटकडून निर्देश आलेला आहे की पूर्ण वंदे मातरम गायचंय. बिल्कुल हो आणि गायलं गेलं सबने- पाहिजे. ऑफिशियल फंक्शंस, बिल्कुल. ऑफिशियल यस सबने ये सीखना है और मैं सिखाने के लिए तैयार हूँ. आई एम ए रिप्रेजेंटेटिव ऑफ संस्कार भारती और उन्होंने ये सब ने कहा है कि सबने सब चीज़ सीखना है. सिखाइए सीखिए और गाइए. तो हम लोग ये
प्रकल्प चालू कर रहे हैं, आप ज़रूर इसमें सम्मिलित होइए। दिस इज अ मेन प्रोजेक्ट नाउ। बहुत बहुत धन्यवाद। अगली बार मिळते हैं सगळ्यांना आपण पुन्हा सगळ्यांनी सुंदर म्हटलंय, सगळ्यांनी सुंदर आपलं प्रेझेंटेशन दिलंय। मुख्य म्हणजे नितीन जाधव फर्स्ट टाइम आले आणि मला खूप आवडलं, खूप छान वाटलं। काय किशोर, धन्यवाद. एनिथिंग? खूप खूप माझ्याकडून पण सगळ्यांना फार फार धन्यवाद। हो हो आणि प्रमिलाजी, जाधव साहब, नीरू and all the people अपर्णा those who have ताई, joined, संध्या ताई, and Aparna ji, Sandhya ji, सीमा Shalmali ताई ji, आल्यात आणि संध्या आणि आणि जो पण I mean all those who have joined particularly on 20th, so I'm very thankful. I'm very thankful. I tried आणि to माझं मन अगदी बिल्कुल भरून नहीं, आलंय। आपकी मम्मी अकेली नहीं, हमारी आंटी भी थी, हम सबको हाँ, हमको बिल्कुल। उनसे प्यार और था। ये लोग है ना वो उसमें और बिल्कुल बताते सही। थे। हमारी मम्मी से था, हमें लगता था, ऐसा नहीं है कि हम मतलब कि किसी पे एहसान कर रहे हैं, हमारा भी मन था, नहीं हम मैं खुद वही मन नहीं से था। आए हैं, ऐसी बात नहीं है। नहीं वही बहुत अच्छा फिर लगा। भी और आंटी फिर की भी साबुदाना अरे खिचड़ी, आंटी का आपने वो टाइम निकाल कितनी के याद है मेरे को। इस पर्टिकुलर टाइम में आप टाइम निकाल के सब आए नहीं नहीं, हैं। कोई टाइम नहीं निकाला, हमें मेन तो मन था किशोर हमारा। को टाइम नहीं, फिर भी उसने निकाला क्योंकि अपनी हाँ। मम्मी के लिए तो निकालना ही था। और मैंने ऐसे आयोजित किया कि ये हो पाया, ये भगवान की और मेरी माँ की भी मुझे ताई इच्छा ने फिर थी। बताया था कि मतलब और आंटी के साथ तो हमारे बचपन के साथ है। देखो हम, मैं और कल्पना, और सबके लिए मैं इंफॉर्मेशन कर दूं, हम तो एक ही हमारा क्लास कल्पना में का पढ़ते थे ना। बचपन का साथ है। हम वो बचपन चाइल्डहुड फ्रेंड्स हैं, हम कल मम्मी तक का नए लंच फ्रेंड्स नहीं, बॉक्स भी खाती चाइल्डहुड थी। फ्रेंड्स हैं हम लोग। बहुत बहुत हाँ। मजा आता है। बहुत सुंदर यादें हैं, सुनहरी यादें हैं सारी। और आप लोग बहुत बार बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। सम्मिलित हुए हैं, हर बार सम्मिलित हुए हैं, इसलिए आई कैन नॉट फॉरगेट इट। मैं और किशोर बहुत बहुत आपके मतलब धन्यवाद करते हैं, हार्दिक धन्यवाद आपको सबको ही देते हैं। बहुत अच्छा कार्यक्रम आज हुआ भारी है। है। आगे भी इसी तरह हम Thank you, all of मिलेंगे, you. करेंगे, अगली तैयारी चालू जरूर रखेंगे जरूर। और एक नए विषय के साथ हम आएंगे। तो नीरू, सबसे बड़ी कॉम्प्लीमेंट ये है कि नितिन Thank जाधव आप अपनी उनकी मम्मी नजर आई आप में, तो ये आपको मतलब आप उनको बेटा मान लो। Thank मुझे you. अच्छा लगा, बिल्कुल। अच्छा लगा, मुझे इस बहाने याद रखोगे बिल्कुल। कभी जरूरत हो। तो इस इतना वो बहाने मेरी बोले माँ तो के मैंने कहा दर्शन हो नीरू गए। नीरू समझ नहीं पा रही थी मैं कि अपनी वो मम्मी मराठी की में तरह बोल रहे लगती थे। हूँ, और मैं आपको बताऊं, मेरी मम्मी की शक्ल है और मेरी शक्ल लगभग मिलती भी बहुत है। हाँ। तो अब मेरी दादी को नहीं, बहुत मिलती है काफी। Okay. भाई ऐसे होता ही है, बेटे और माँ की शक्ल काफी हाँ होता होता है। है, और बहुत होता है। उनको भी लगता है, तो बहुत अच्छी बात है। तो मैंने कहा वो मराठी में बोल रहे थे, मैंने कहा हिंदी में बात करो तो नीरू को समझ में आएगा, इसलिए Okay. हमने हिंदी में बात करनी शुरू कर दी। तो बहुत अच्छा है। आज का समारोह हम करते हैं। सबको हार्दिक धन्यवाद और शुभेच्छा। Thank you. बहुत सही, शुभ रात्रि, मिलते हैं। ओके, अच्छा, बाय। शुभम Bye. भवतु।